एक वेळ अशी होती की आमचं कुटुंब जेव्हा पुण्यामध्ये आलं, लेडीज ज्या होत्या त्या हातगाडीच्या खाली झोपायच्या आणि जेंट्स हातगाडीच्या वर झोपायचे, घर पण नव्हतं, अशी परिस्थिती होती. युट्यूब आणि ते फेसबुकमुळे काय होतं की रोज नवीन नवीन व्यवसाय बघितले जातात आणि त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन एवढं होतं माणसामध्ये की त्याला काहीच दुसरं करता येत नाही. जागेचा आणि व्यवसाय सक्सेस होण्याचा काही संबंध नाही. कस्टमर तुमच्याकडे मोठमोठ्या गाड्यांमधनं बसून सुद्धा तुमच्याकडे येते. इथून पुढची पिढी तर फार म्हणजे, कारण काय होतं की नुसते आपण सहवास करत बसलोय, ह्यालाच जातोय, दंगेच झाले, पसंतच झाले, तिकडेच पळतोय. फ्युचर काय ह्याच्यामध्ये? पैसा समोर दिसत असताना तो पैसे घेऊन आलाय, तुम्ही त्याला नाही म्हणताय म्हणजे? सर याचं कारण काय आहे की हा जो ब्रँड हा मी बनवलेला नाही, हा आमच्या काकांनी, आमच्या वडिलांनी, आमच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून हा ब्रँड बनवला. मला कुठे त्याला नाव ठेवल असं काय करायचं नाही. हा फक्त मी वाढवतोय. तर हा वाढवत असताना कुठे या ब्रँडला धक्का लागू नये, डाग लागू नये, याची मी पूर्ण काळजी घेतो. सांगायला मला अभिमान वाटतो की पुण्यामध्ये आमच्या पूर्ण कुटुंबाचे मिळून जवळ 90 ते 95 शाखा आहेत. मी जवळजवळ 45 फ्रँचायझी दिलेल्या आहेत पुणे आणि बाहेरच्या शहरांमध्ये. नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी तुमचं स्वागत करतोय अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, व्यवसाय करणं, व्यवसायात मोठं होणं अवघड आहे, पण जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो खरा उद्योजक. जो दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो स्मार्ट उद्योजक. तर आज आपण असे एक गेस्ट आपल्याकडे आहेत ज्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये एक मोठा व्यवसाय उभा केलाय. गणेश चौलवार सर. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. तुमच्या अनुभवातून आज शेकडो हजारो तरुण उद्योजक उभे राहतील यासाठी तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा मला एक जाणून घ्यायचंय की गणेश भेळ हे एक म्हणजे खरं तर पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करणं अवघड असतं, कारण का पुणेकर चोखंदळ असतात. खूप चोखंदळ आणि त्यांना व्हॅल्यू लागते, म्हणजे क्वालिटी पाहिजे आणि किमतीमध्ये पण ते जास्त एका लेवलच्या वर जात नाहीत, ते प्राइस कॉन्शियस पण असतात. बरोबर. तर अशा टफ मार्केटमध्ये तुम्ही 1960 पासून या पुणेकरांवर या व्यवसायामध्ये राज्य करताय. तर तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? हो, ह्या व्यवसायाची सुरुवात ऍक्च्युली केली आमच्या काकांनी, ज्यांचं नाव आहे दत्तात्रय चौलवार. काय ते अजूनही आहेत, 83 इयर्स आहेत, पण अजूनही ठणठणीत आहेत, छान काम करतात. त्यानंतर त्यांचे हे छोटे काका जे आहेत त्यांचं नाव आहे चिंतामणी चौलवार. काय ह्या दोन भावंडांनी मिळून खरं तर सुरुवातीला खूप मेहनत घेतली. पूर्वी कुटुंब आमचं पूर्ण जे होतं हे परभणी या गावामध्ये, पिंगळी या गावामध्ये होतं, परभणी जिल्ह्यामध्ये. तर तिथे असताना काय झालं की आमचे मोठे काका पुण्यामध्ये आले काही कारणास्तव, आणि त्यांनी बघितलं की त्या गावापेक्षा इकडे पुण्यामध्ये खूपच चांगलं म्हणजे कष्टाचं फळ मिळण्यासारखं इथे आहे. म्हणून त्यांनी इथे सुरुवात केली व्यवसायाला पहिली, आणि मग हळूहळू सगळ्या कुटुंबाला इकडे ते घेऊन आले. आणि ती कशी ती खूपच मोठी स्टोरी आहे, पण तेवढी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की त्यांनी काय बघितलं की बाबा आपण जे काही कष्ट करतोय, जे काही आपण इथं लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय, त्या कष्टाला फळ मिळतंय. काय जे की इतर ठिकाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस तर परभणी, नांदेडसारख्या ठिकाणी तर दुष्काळाचा खूप भाग होता. आणि मग पुण्यामध्ये ते आले, त्यांनी हळूहळू हा बिझनेस सेट केला. सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला ऍक्च्युली काय झालं की ते एका नातेवाईकाकडे ते आले, लग्नासाठी आले होते. मग त्यांनी सुरुवातीला चणे फुटाणे विकून सुरुवात केली. काय मग बिझनेस मधली आयडिया येत गेली, 4 लोकांना भेटत गेले. त्यांना वाटलं की बाबा नाही, मग आता आपण हे पण विकूयात. मग कधी आईस्क्रीम विकली, तर कधी गोळा विकला, तर कधी कुल्फी विकली, कधी दाणे फुटाणे विकले, कधी चिवडा विकला. असं करत करत त्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले, पण कुठल्या व्यवसायाला ते लाजले नाहीत. त्यांनी कधी म्हणजे एक वेळ अशी होती की आमचं कुटुंब जेव्हा पुण्यामध्ये आलं, म्हणजे लेडीज ज्या होत्या त्या हातगाडीच्या खाली झोपायच्या आणि जेंट्स हातगाडीच्या वर झोपायचे, घर पण नव्हतं. काय अशी परिस्थिती होती. मग 60 का 61 साली मला वाटतं पुण्यामध्ये पूर आला होता. खडकवासला धरण फुटलं आणि पूर आला होता. तर पूरग्रस्त म्हणून एक घर मिळालं होतं. ते घर म्हणजे यांचा ठिकाणा झाला पुण्यामधला. त्याच्या इथं राहायला घर पण नव्हतं. मग हळूहळू ह्या सगळ्या भावंडांनी कष्ट केले. त्या कष्टातून त्यांचं मग थोडंसं उत्पन्न व्हायला लागलं. मग थोडं उदरनिर्वाह पण चांगला व्हायला लागला. राहण्याची जागा झाली, कुटुंबाला सगळ्या गोष्टी झाल्या. मग लहानाची मोठी मुलं व्हायला लागली. सगळ्यांचं पालन पोषण केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा सगळा व्यवसाय करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही संस्कारामध्ये कुठेही कमी पडून नाही दिली. आजही आमच्या कुठल्याही पूर्ण परिवारामध्ये कोणी व्यसनाधीन नाही आहे, किंवा कुठलं व्यसन आहे, किंवा कुठल्या पैशाचा नादी लागलाय, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये गेला, अजिबात नाही. भले शिक्षण कमी असेल, पण सगळे सुसंस्कृत लोक आहेत. काय कुठेही असं तुम्हाला कुणाला त्रास झालाय, कुणी काय दिलाय किंवा काय झालं असं काही नाही. आणि देवाच्या कृपेने म्हणा किंवा सगळ्यांचं
म्हणजे शरीर पण चांगलं राहिलं त्यामुळे. आणि सगळ्यांना पहिल्या लहानपणापासून कामाची सवय असं. तर सांगायचं की त्या काकांनी सगळी सुरुवात करून दिली. मग आमचे वडील आले. वडील तर आमचे खूप लहान होते, मला वाटतं 6 महिन्याचे वगैरे असताना त्यांना पुण्यामध्ये आणलं गेलं. मग त्यांचं शिक्षण झालं. मग ते जेव्हा मोठे झाले मग त्यांनी पण एक शॉप चालू केलं. काकांनीच आमच्या सगळं ते उभं करून दिलं. मग हळूहळू वाढत वाढत हा कुटुंब कबिला वाढला. आज सांगायला मला अभिमान वाटतो की पुण्यामध्ये आमच्या पूर्ण कुटुंबाचे मिळून जवळ 90 ते 95 शाखा आहेत. क्या बात. हा, त्यामध्ये कुणाच्या 1 शाखा आहे, कुणाच्या 2 शाखा आहे, कुणाच्या 4 शाखा आहे. पुणे आमचे काही भावंड आहेत ज्यांनी एक्सपोर्ट वगैरे पण करतात. काय त्यांचंही खूप मोठं नाव आहे. म्हणजे आणि काही आता मी जवळजवळ 45 फ्रँचायझी दिलेल्या आहेत पुणे आणि बाहेरच्या शहरांमध्ये. काय असं बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप चांगल्या आहे. आणि तुम्ही जे म्हणलं की यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं, तर डेडिकेशन शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही पाहिजे की मला हा व्यवसाय करायचा आहे, नाहीतर माझं काही खरं नाही. अशी वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही काय त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही. आणि आजकालच्या काळामध्ये काय झालं की प्रत्येकाकडे 2, 3, 4, 5, 6 ऑप्शन्स असतात की हे नाही सक्सेस झालं तर मी हे करीन, ते सक्सेस नाही तर मी ते करीन. मग त्या ऑप्शन्समुळे काय होतं की माणूस एका ठिकाणी यशस्वी होतच नाही. त्याच्या डोक्यात काय त्याच्या डोक्यात plan B, काय plan C, युट्यूब आणि ते फेसबुकमुळे काय होतं की रोज नवीन नवीन व्यवसाय बघितले जातात. आणि distraction. त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन एवढं होतं माणसामध्ये की त्याला काहीच दुसरं करता येत नाही. मग तो 2 महिने हे करून बघतो, 4 महिने ते करून बघतो, 5 महिने ते करून बघतो. आई वडिलांचे पैसेही जातात आणि त्याचं पण आयुष्य खराब होऊन जातं. गणेश भेळ आज सक्सेसफुल आहे, पण तुमच्या मते असं कोणतं एक कारण आहे की यामुळं सक्सेस, तर नॉर्मल सक्सेस मिळतो, अनेक चाट विकणारे अनेक असंख्य आहेत हो. आज लोक, काही लोकांचं 1-2 ब्रांचेस आहेत, काही लोक एका स्टोअर मध्ये करतात. पण असं काय आहे तुमच्या प्रोडक्ट मध्ये किंवा तुमच्या एकंदरीत ह्या सगळ्या? सर मी तुम्हाला सांगतो, ज्याचं समजा एक शॉप आहे किंवा एखाद्या बिचाराची हातगाडी सुद्धा असेल समजा, फक्त भेळ चाटचीच नाही, एखाद्याची वडापावची असेल, एखादी दाबेलीची असेल, तो माणूस त्याच्या परीने जर का चांगले क्वालिटी देत असेल काय, आणि चांगलं त्याच्या जागेला काही महत्व नाही. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणा किंवा मुंबईमध्ये पण कुठेही जगात तुम्ही कुठं पण जावा, मी तर आता 26 देश माझे फिरून झालेत. बर. तर तुम्हाला सांगतो की जागेचा आणि व्यवसाय सक्सेस होण्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही जर का चांगली क्वालिटी देत असाल, चांगली सर्व्हिस देत असाल, स्वच्छता ठेवत असाल, तर कस्टमर तुमच्याकडे मोठमोठ्या गाड्यांमधनं बसून सुद्धा तुमच्याकडे येतील. त्याचा जागेशी काही संबंध नाही. मी तर अशी पण कितीतरी ठिकाणं बघितली आहेत की खूप छान छान त्यांनी फर्निचर केलेलं आहे, मोठ्या एकदम भारी स्पॉटला त्यांनी शॉप घेतलंय, पण क्वालिटी सर्व्हिस नसल्यामुळे तर कस्टमर जातच नाही. तर ह्या 2 गोष्टींचा कधीच काही संबंध नाहीये. फक्त असं की जी लोक काही व्यवसाय करतायत त्यांनी त्याची क्वालिटी व्यवस्थित ठेवली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, कस्टमरशी व्यवस्थित बोलणं, हे सगळं आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. काय वेल मॅनेज करणं. हां, आता ब्रँचेस का नाही होत, तर त्यांना कदाचित त्या गोष्टीची भूक नसेल. वाढवायचं नसेल. कोणाला असं वाटतं माझं एक दुकान आहे, काय माझी एक हातगाडी आहे, मी त्यामुळे समाधानी आहे, मी खाऊन पिऊन सुखी आहे, त्यात पण काही वाईट नाहीये. आजच्या घडीला हे पण खूप महत्त्वाचं झालं की तो खाऊन पिऊन सुखी आहे ना, तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यात काही वाईट नाही की कुणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की अरे त्याच्या 4 ब्रँचेस झाल्या, माझी एकच ब्रँच आहे वगैरे, असं काही नाही. तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहात, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देताय, घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि थोडे पैसे बाजूला टाकत आहात, खूप चांगलं आहे, काही वाईट नाही त्यामध्ये. पण ज्याला भूक असते की तो म्हणतो नाही मी समाधानी नाहीच आहे, मला अजून काहीतरी चांगलं करायचं, मला अजून चांगलं करायचं आहे, आज मी ह्या भागामध्ये करतोय, उद्या माझ्या 4 भागामध्ये अजून माझा बिझनेस झाला पाहिजे. काय हे जे मी सांगतोय कुठल्याही व्यवसायासाठी बसू शकतं. असं नाही की फक्त फूड इंडस्ट्रीसाठी, कुठलाही व्यवसाय करा. सर्व्हिस चांगली पाहिजे, सर्व्हिस चांगली पाहिजे, food मध्ये हायजिनिक पाहिजे, क्वालिटी चांगली पाहिजे आणि रेट्स व्यवस्थित पाहिजे. जास्त रेट्स पण चालत नाहीत. करेक्ट. मास ऑडियन्सला टॅकल करता येईल, त्यांना तुम्हाला प्रोडक्ट विकता येईल, यासाठी दर्जा आणि किंमत, तर हे दोन्ही 2 गोष्टी जर तुम्ही एकत्र करू शकल्या कुठल्याही बिझनेसमध्ये, तर यश नक्कीच मिळू शकतं. आणि मागच्या सगळ्यात पहिल्यांदा सरांनी एक पॉईंट खूप महत्वाचं सांगितलं की लाजू नका. बिझनेसमध्ये काय होतं की आपल्याला पैसा दिसतो, पण करायला गेलं की मग माणूस थोडस, आणि स्पेशली मराठी माणूस काय, म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर बोलतो की मराठी माणसं आपली खूप लाजतात व्यवसाय करायला. हेच जर का तुम्ही UP बिहारची माणसं बघितली, गुजराती लोक बघितली, त्यानंतर राजस्थानी लोक बघा तुम्ही, आज ते कुठून हजारो किलोमीटरवरनं लांबनं येतात, तेच त्या शॉपमध्ये राहतात, तिथं स्वयंपाक करतात, तिथंच झोपतात. आणि काही वर्षांनी आपण म्हणतो की त्यांनी 5 कोटीचं दुकान घेतलं, 3 कोटीचं दुकान घेतलं, कुठं बंगला घेतला. हे मराठी माणूस का नाही करू शकत? कारण तो व्यवसायाला लाजतो. त्याला ऑफिस बॉयची नोकरी मिळेल की तो पेढे वाटतो. काय
त्याला कुठं 25,000चा जॉब मिळाला की तो पेढे वाटतो लोकांना, मला जॉब मिळाला, मला जॉब मिळाला. पण रोज 25,000 रुपये कमवण्याचा जो व्यवसाय आहे तो त्याला कर म्हणलो की तो करत नाही. हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. पण आता किती मुद्दे आपण घेणार. मराठी माणसाने व्यवसायाकडे वळायला पाहिजे, ही खूप मोठी काळाची गरज आहे. इथून पुढची पिढी तर फार म्हणजे खूपच गरज आहे. कारण काय होतं की नुसते आपण सहवास करत बसलोय, ह्यालाच जातोय, दंगेच झाले, पश्चातच झाले, तिकडेच पळतोय. फ्युचर काय ह्याच्यामध्ये? व्यवसायात बऱ्याच म्हणजे आता कालच आमची टीम, आम्ही मित्र सगळे बोलत होतो की हॉटेल व्यवसायामध्ये पैसा आहे. तर अनफॉर्च्युनेटली काय की आमच्यासारखे जे आउटसायडर आहेत इंडस्ट्रीमध्ये नाही, तर आम्हाला पैसा दिसतो. आम्ही कॅल्क्युलेट करतो की हा चहाचं दुकान आहे बाबा, इथं 10 मिनिटात एवढे चहा विकले गेले, किंवा पाणीपुरीमध्ये किती 40 रुपयाला विकतायत, यांना काय खर्च येत असेल. तर पण एवढं सोपं नाहीये हे मला माहिती आहे, कारण का मी दुसऱ्या बिझनेसमध्ये, फूड लाईनमध्ये स्पेशली जे बिझनेसेस फेल होतात आणि बऱ्यापैकी फेल होतात, तुम्ही सांगू शकाल त्यावर जास्त. तर फेल होण्यामागे कारण काय? दोन कारण आहेत त्याच्यामध्ये. एक तुम्हाला मी पहिलं म्हणजे प्रॅक्टिकल कारण सांगतो. आत्ताच्या घडीला काय झालं माहिती का, की कुठे तुम्ही शॉप घ्यायला गेलात, पहिली गोष्ट म्हणजे ते शॉपला भाडंच खूप असतं. बरोबर. म्हणजे करोनानंतर काय झालं कोणाला माहित नाही, की सगळेजण हॉटेल लाईनमध्ये जायला लागले. आणि ज्या शॉपला 20,000, 25,000 रुपये, 30,000 भाडं होतं, ते 70,000, 80,000 रुपये भाडं झालंय. कामगारांचे पगार हे 15,000, 20,000, 25,000च्या पुढेच झालेले आहेत. कुठली नाही, चहा असू द्या, वडापाव असू द्या, आमचे भेळ पाणीपुरी असू द्या, काही असू द्या, चायनीजवाला असू द्या. एक तर हे जे ओव्हरहेड खर्च जे होते ना, हे खूप म्हणजे भयानक वाढलेले आहेत. म्हणजे जो तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट असतो बिझनेसचा एखाद्या ठिकाणी, किंवा माझं भाडं किती आहे, माझ्या कामगारांचा पगार किती आहे, रॉ मटेरियलची कॉस्ट काय आहे, हे सगळं काढल्यानंतर तुमचा सेल किती झाला पाहिजे, हे कॅल्क्युलेशन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. बरं तुम्ही ठीक आहे हे सगळं कॅल्क्युलेशन्स केलं, पण त्या लेवलचा बिझनेस तुमचा होईलच याची पण तुम्हाला गॅरंटी नाही आहे. आजच्या घडीला बिझनेस होईल पण तेवढे पेशन्स नाहीयेत, कारण का आजच्या पिढीला रिझल्ट लगेच पाहिजेत. बिझनेस त्या लेवलला जाईल पण तेवढे पेशन्स पण नाही आणि तेवढं कॅपिटल पण नाही. खरं सांगायचं, लोक होल्डिंग पॉवर नसते, की चला मी वर्षभर माझा बिझनेस होऊ नाही तर नाही होऊ, पण मी काम करत राहणार, मी चांगली सर्व्हिस देत राहणार, मी स्वच्छता ठेवणारच, मी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज बिझनेसमधले घेणारच आणि मी सस्टेन करणार. तुम्ही वर्षभर सस्टेन केलं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही ऋतू जर का तुमच्या बिझनेसला तुम्ही दिले काय, तर मग तुम्ही पुढच्या वर्षी थोडंसं तुम्हाला काहीतरी दिसेल की हा आता काहीतरी ह्याच्यामध्ये मला मिळायला लागलंय. पण पहिले 6 महिने, वर्षभर तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही, फक्त फूड बिझनेसमध्ये नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये लगेच पैसे मिळणं खूप अवघड आहे. आणि हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही बी पहिली पेरल्यानंतर काय लगेच थोडी फळं लागतात. बी पेरा, त्याला खत पाणी करा, थोडंसं त्याला हवा लागेल, उजेड लागेल, मग त्याचं रोपटं येईल, मग तो मोठं झाल्यानंतर त्याला फळ लागणार आहे. असं लगेच तर होऊ शकणार नाही ना काहीच. पण तेवढे पेशन्स ठेवले पाहिजेत आणि किमान कायम वर्स्ट केस सिनेरिओ अज्युम केला पाहिजे. आणि अजून एक मला सांगायचं असं की एखाद्याकडे कॅपिटल नाहीये, समजा एखाद्या म्हणजे मुलाची इच्छा आहे खूप बिझनेस करायची, तर त्यांनी कुठेही जायची गरज नाही, आई वडिलांकडनं पैसे घ्यायची गरज नाही, काय नाही. पण खरं मनापासून त्याला व्यवसाय करायचा असेल आणि यश मिळवायचं असेल, तर माझं असं म्हणणं की त्यांनी त्या व्यवसायामध्ये जो कोणी आता चांगलं काम करतात त्यांच्याकडे त्यांनी जॉब करावा. अच्छा. हा, तिथे पगार किती मिळतोय, काय काय काम करावं लागतंय, काही बघू नये. तिथे जॉब करावा आणि त्यांनी शिकावं सगळं. 4 महिने, 6 महिने, वर्षभर लागू दे, पण तिथे जे त्याला शिकवण मिळेल ना, तिथून तो कधी अयशस्वी होऊ नाही शकणार. कारण त्यांनी सगळं तिथं बघितलेलं असतं. परत पैसे पण मिळतात, मग शिकायलाही मिळालं आणि पैसाही तुम्हाला मिळाला. मग नंतर तुम्ही कॅपिटल उभं करा, मग आई वडिलांना तुम्ही मागा, काही पण नंतरच्या गोष्टी असतात त्या तुम्ही करा. पण जर खरंच यशस्वी व्हायचं असेल, खरंच तुमचं स्वप्न असेल बाबा की या व्यवसायात मला मोठं व्हायचं आहे, तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये जॉब करा पहिला. कुठलाही असू द्या, फूड असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या. आपण आजकाल शाळा कॉलेजमध्ये किती खर्च करतायत, म्हणजे कॉलेजच्या आज फिया किती झाल्या आहेत, वेगवेगळे कोर्सेस 2 आणि 3 लाख रुपये कोर्सेस झालेत, आणि ते कोर्स पूर्ण नंतर 15,000 रुपयाची नोकरी लोकांना मिळते. फी मिळेल का नाही गॅरंटी, तेही मिळेल का नाही गॅरंटी नाही. मग तुम्ही तिथे एवढा वेळ घालू शकता, पैसा घालू शकता, तर मग जो काही तुमचा जो बिझनेस तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये महिन्याला देऊ शकतो, तिथे शिकायला काय हरकत आहे. प्रॅक्टिकल एज्युकेशन सगळं लगेच उडी मारून स्वतःच करायचं असं काही गरजेचं नाही. थोडं पेशन्स ठेवून शिकून घेतलं गरजेचं आहे. तर. आणि बऱ्याच केसेस मध्ये मी असं बघितलं की ज्या ओनरकडे जॉब करत असतात मुलं, ते ओनरच त्यांना मदत करतात, खूप मदत करतात. असं काही नसतं की तो माझ्याकडनं चाललाय मग त्याला
तो फेल कसं होईल असं असं नाही, मी चांगले लोक आहेत. मी तुम्हाला काय सांगतो, मी स्वतः आता जवळजवळ 5 ते 6 माझ्याकडे जी जुनी मुलं होती त्यांना मी म्हटलं मला काही तुम्ही रुपये देऊ नका, तुम्हाला काय मदत लागते सांगा. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस टाकून दिले तुम्ही. अरे वा. हा, की तुम्ही करा. जो करणार आहे त्याला संधी मिळणार ना, जो काही करत नाही त्याला कशी काय संधी मिळणार असं. तर त्या मुलांनी कधी विचारच नाही केला की जे आपण काम सांगू त्यांनी ते केलं. तर मग त्यांच्या वेळेमध्ये आपण म्हणजे असे खूप लोक, मी एकटा असं नाहीये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले लोक आहेत, ते तुम्हाला मदत पण करतील. पण तुम्ही स्वतःला प्रूव्ह तर करून दाखवा. मदत मागितली तर मदत मिळेल. हा, शॉप ज्या वेळेला तुम्ही कुठलंही चालू करता, समजा उदाहरणार्थ आता माझं ठरलंय की या व्यवसायात मला उतरायचंय. आता होतं काय की आम्हाला माहित नसतं की काय, समजा Location. कुठल्या, कधी कधी असं असतं की एखादा स्पॉट असतो जिथं खूप एकदम प्राईम स्पॉट असतो असं आपल्याला वाटतं, पण नंतर 2 वर्षांनी कळतं की चुकलंय. तर दुकानाचं लोकेशन, एस्पेशली फूड इंडस्ट्रीमध्ये दुकान सिलेक्ट करताना काय तुम्ही रिसर्च करता, क्रायटेरिया काय असतो? सगळ्यात पहिलं क्रायटेरिया म्हणजे तिथं फॅमिली कस्टमर येतं का. अच्छा. हा, स्टुडंट वगैरे ह्यांच्या काय नादी लागू नका. त्यांच्या मेस असतात, ते काय तुमच्याकडे येणार नाहीत. आले तरी 4 लोकांमध्ये एक भेळ घेतील आणि खातील. पण तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात पहिलं फॅमिली कस्टमर काय. आणि त्यात आय टी वाले जर का असतील तर मग तर अजून छान, कारण ते लोक घरी स्वयंपाक करत नाहीत काय पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे तुमच्याकडे जास्त कस्टमर होण्याचे चान्सेस कुठे आहेत, जिथं आय टी कस्टमर आहेत, आय टी कंपन्या आहेत, फॅमिली कस्टमर मोठ्या सोसायट्या जिथं आहेत, तिथं तुम्ही शक्यतो, भले तो आतमध्ये असू दे, मेन रोडला शॉप नसलं तरी चालेल, आतमध्ये असेल तरी चालेल, पण तुम्ही शॉप असं बघा की आजूबाजूला रेसिडेन्शियल खूप आहे काय. संध्याकाळी सर्वे करा की तिथं लोक घरातनं बाहेर पडतायत का काय. मार्केट एरिया जो म्हणतो आपण, की संध्याकाळी आपल्या लोकांना सवय संध्याकाळी भाजी घ्यायला जा, घरातलं सामान घ्यायला जा, अशी लोक बाहेर पडली पाहिजेत. फुटफॉल पाहिजे, आणि तो पण फॅमिलीचा. अच्छा. हा. गणेश भेळची एक खासियत अशी आहे की फ्रँचायझीचा सक्सेस रेट तो पण बऱ्यापैकी चांगला आहे. हो, बरोबर. तर तुमच्याकडे जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर किती तुम्ही फी आकारता, त्याला बाकी भांडवल किती लागतं? बघा, आमच्याकडे जर का फ्रँचायझी तुम्हाला घ्यायची असेल तर साधारणतः सगळा खर्च जाऊन, म्हणजे तुम्ही शॉप पण त्यामध्ये आलं तर 12 ते 13 लाखामध्ये तुमचं पूर्ण सेटअप रेडी होतं. त्यामुळे शॉप आलं, त्याचं फर्निचर आलं, इंटेरियर आलं, रॉ मटेरियल आलं सुरुवातीच्या महिन्याचं, त्यानंतर आमची फ्रँचायझी फी पण त्यामध्ये आली काय, आमची एक्सपर्टीज तुम्हाला आले. हां, फ्रँचायझी बद्दल पण मी तुम्हाला थोडंसं बोलू इच्छितो की फ्रँचायझी का घ्यावी माणसाने. म्हणजे आमची जसं नाही, चांगली फ्रँचायझी का घ्यावी, तर त्याच्यामध्ये कसं असतं की ऑलरेडी त्या जो फ्रँचायझी देणारा माणूस आहे त्यांनी ऑलरेडी ह्या क्षेत्रामध्ये खूप वर्ष घालवलेली आहेत. बरोबर. त्याचे जे एक्सपर्टीज आहेत ना, त्या तुम्हाला आयत्या मिळतात. ब्रँड मिळतो, एक तर ब्रँडचं नाव तुम्हाला मिळतं, आणि त्याचे एक्सपर्टीज ज्या आहेत, त्याच्या रेसिपीज ज्या आहेत, या सगळ्या तुम्हाला आयत्या मिळतात त्यामध्ये. आता तुम्ही ठरवा की तुम्ही स्वतः व्यवसाय करायला गेलात तिथं चांगली, पण त्यात तुम्ही स्वतः शिकत तुम्ही त्या व्यवसायामध्ये यशस्वी होताल. पण तेच जर का तुम्ही फ्रँचायझी एखादी घेतली, माझी जशी नाही, कुठली पण तुम्ही फ्रँचायझी अभ्यास करून घ्या फक्त, की ROI काय आहे, किती इन्व्हेस्टमेंट लागते, किती बिझनेस होऊ शकतो, आपण त्या बिझनेसला काय देऊ शकतो, ह्याच्यातनं माझी फॅमिली तर डिस्टर्ब होत नाही आहे ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हां, तुम्ही म्हणत 12 ते 13 लाख रुपये खर्च येतो, त्यामध्ये पूर्ण फ्रँचायझी सेटअप होऊन जाते. दुकान शोधण्यापासून दुकान चालू करूचपर्यंत सगळ्या फॅसिलिटीज आम्ही देतो. तुम्हाला काही बघायची गरज नाही काय. फक्त तुम्हाला एकदा ऑफिसला येऊन इंटरव्ह्यू तुमचं द्यावं लागेल. आम्ही एकदा ते तपासतो की तुम्ही बिझनेस करू शकता का नाही. एकदा आम्हाला वाटलं की तुम्ही करू शकता तरच मग आम्ही फ्रँचायझी देतो. काय क्रायटेरिया असतात तुमचे की त्याच्यावर तुम्ही ठरवता की? आम्ही असं विचार करतो की एखाद्या व्यक्ती जेव्हा फ्रँचायझी घ्यायला येतो तेव्हा तो स्वतःच्या त्या बिझनेसवर थांबणार आहे का. अच्छा. हां, आता सध्या माझं असं चालू आहे की दर महिन्याला मी 3 रिजेक्टच करतो फ्रँचायझी. कारण की माझ्याकडे लोक अशी आहेत की आमच्याकडे पैसे आहेत, मी जॉब सोडणार आहे म्हटलं की त्याला पहिलं चहा पाजतो, कॉफी पाजतो, जा म्हणतो. मग जॉब कशाला सोडतोस? तुमच्या घरातलं कोणतरी व्यक्ती पाहिजे तर तुम्ही जॉब चालू ठेवा. तुमचा भाचा असेल, तुमचा मेव्हणा असेल, कोणतरी तुमचं असेल, विश्वासू तुमच्या कोणतरी असेल, त्या माणसाला तुम्ही घरातला माणूस कंपल्सरी लागतो बिझनेस करण्यासाठी. तो जर का व्यवस्थित असेल, आम्ही ट्रेनिंग सगळं तुम्हाला देऊ काय, पण तुम्हाला करताना एकतरी घरातला माणूस किंवा तुम्ही स्वतः कोणतरी तिथे पाहिजे, तर यशस्वी तुम्ही 100% होऊ शकता. सक्सेस बद्दल आपण बोललो, पण म्हणजे फेलियरच शेवटी आपल्याला शिकवतात. तर गणेश भेळचं एक अशी आम्हाला केस स्टडी सांगा की जिथं तुम्ही दुकान चालू केलं, पण तुमचं सगळं तुम्ही रिसर्च केला, सगळं केलं, सगळी ताकद पणाला लावली, पण ते चाललं नाही. तुम्ही ठिकाण सांगितलं तरी चालेल, किंवा एक केस स्टडी म्हणून फेल झालं आणि का झालं. जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की घरातलं कोणतरी व्यक्ती पाहिजे,
तशीच माझ्याकडे एक व्यक्ती आली, ठिकाण सांगत नाही मी तुम्हाला, पण ठीक आहे सांगतो. खराडीला एक ब्रँच मी दिली होती. अच्छा. काय तर खूप चांगली व्यक्ती, ऑलरेडी माझी एक ब्रँच आहे तिथलं ते कस्टमर होते आणि त्यांना त्यांच्या मेव्हण्यासाठी त्यांना करायचं, कारण मेव्हण्याचं लग्न होत नव्हतं जसं आजकाल चाललं रुटीन. तर ते म्हटले की मला ह्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि मला तुमचा प्रॉडक्ट खूप आवडला आहे, मी तुमचा जुना कस्टमर आहे, मला तुमची फ्रँचायझी पाहिजे. म्हटलं सर तुम्ही काय करता? तो म्हटलं मी US बेस्ड कंपनीमध्ये जॉबला आहे. बरं. ती व्यक्ती 6 महिने पुण्यामध्ये असायची, 6 महिने अमेरिकेला असायची. त्यांचं पॅकेजच कोटीमध्ये त्यांचं पॅकेज होतं. पैसा काही मग issue नव्हता. 2-2.5 कोटीचं पॅकेज त्यांचं स्वतःचं होतं. बरं. त्यांना म्हटलं सर तुम्ही काय हे करताय, तुमचं एवढं चांगलं आहे, सगळं छान आहे, तुमच्याच एखाद्या ह्याच्यात तो नाही म्हणले तुम्ही म्हणणं तो काय करू शकत नाही हा बिझनेस. मग त्याला बिझनेस करायचा आहे, त्याला बाकीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये काही त्याला हे होत नाहीये. ठीक आहे म्हटलं, तर आम्ही सगळं बघितलं, त्या मेव्हण्याला बोलून घेतलं, त्याला 4 प्रश्न विचारले, 2 दिवस त्याला शॉपवर थांबवलं, सगळं त्यांनी छान केलं, सगळं केलं, ओके केलं. त्यांनी सगळ्या प्रोसिजर फायनल केल्या, फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, फ्रँचायझी फी झाली, फर्निचर झालं, इंटे शॉप वगैरे सगळं छान झालं. पहिले 6 महिने ते शॉप खूप छान चाललं. मग तो जो त्यांचा मेव्हणा होता तो काही कारणास्तव त्याच्या गावाला काहीतरी कोल्हापूरमध्ये ते पूर वगैरे आला होता बघा, नदी पूर्ण वाहून गेली होती, 3-4 तर वर्ष. त्यांचं घर ते वाहून गेलं होतं. म्हणून तो म्हटलं की मी 3-4 दिवसासाठी गावाला चाललोय आणि येतो. मग तो जसा गेला तो काही परत आलाच नाही. अच्छा. हा, मग तो आलाच नाही नंतर परत इकडे पुण्यामध्ये. मग काय झालं की मग ते कामगारांवर अवलंबून दुकान राहायला लागलं. त्यांनी खूप प्रयत्न केले, जी व्यक्ती होती त्यांनी शॉप चालवण्याचे खूप प्रयत्न केले. म्हणजे मलाच खूप इतकं वाटत की ते मोठी कोणती गाडी ती ह्याची कार्निवल का कुठली ती गाडी, कार्निवल किया. गाडी घेऊन, ती कियाची कार्निवल किया गाडी घेऊन कार्निवल. ते माझ्याकडे फरसाण घ्यायला यायचे अरे. दुकानातलं. म्हणजे 85 लाखाची गाडी, ती घेऊन ते फरसाण पुऱ्या बिऱ्या घ्यायला माझ्याकडे. म्हणलं सर नका करू तुम्ही आज, काय ते म्हणे काहीतरी करा. नाही आम्ही प्रयत्न करतोय म्हटले की आम्हाला ते करायचंच आहे, कारण बिझनेस खूप चांगला आहे. सर्व्हाइव्ह करणार. हा, बिझनेस खूप चांगला आहे, मार्जिन खूप चांगला आहे, फक्त करण्यावर आहे. तर तो मग काही दिवसांनी मग त्यांना बंद, कारण का त्यांना नंतर मग जे 6 महिने पुण्यात आणि 6 महिने अमेरिकेत होते, तर त्यांनी 12 महिने ते अमेरिकेलाच त्यांचं म्हणजे पोस्टिंग एवढं मोठं झालं की ते स्थायिकच झाली तिकडे. मग इथं बघणारं कुणीच नव्हतं, त्यामुळे ती ब्रँच बंद झाली. बाकी असंच कुठल्या ब्रँचेस अशा स्वतः जिथं मालक थांबतात ना, ती ब्रँच कधीच बंद होत नाही. पैसा आहे पण स्वतः डेडिकेशन थांबलं पाहिजे, वेळ देता आला पाहिजे, वेळ आणि दिलाच पाहिजे. आणि हे सगळे हा. बिझनेस आहेत जे 365 दिवस हो, चालणारे business. 365 दिवस चालणारे बिझनेस. आणि जिथे लोकांना सुट्टी असते, लोक फिरायला गेले की तुमचा हो, सीझन लागतोच असतो. ना. शनिवार रविवार तर मेन बिझनेस. मेन बिझनेस असतो. पार्टी ऑर्डर्स असतात तुम्हाला, कितीतरी पार्टी, लग्नाच्या ऑर्डर्स असतात, काय बर्थडेच्या ऑर्डर, त्यातनं वेगळं इन्कम मिळतं. खूप म्हणजे इन्कमला भरपूर स्कोप आहे या बिझनेसमध्ये. झोमॅटो स्विगी आल्यामुळे एक पूर्ण म्हणजे डायनामिक चेंज झाले, तर त्याचा कितपत तुम्हाला फायदा झाला बिझनेससाठी? ॲडिशनल बिझनेस तो, म्हणजे शॉपचा बिझनेस तर होताच, ॲडिशनल म्हणजे जी लोक घरी बसून येऊ शकत नव्हती त्यांचाही बिझनेस वाढला. साधारण काय रेव्हेन्यू स्प्लिट असतो ऑनलाईन 10-15%? झोमॅटो स्विगी 10-15%? म्हणजे टोटल बिझनेसच्या 10-15% स्विगी झोमॅटो असतो. अच्छा. हा, त्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यातनं खरं सांगायचं काय मिळत, कारण 30-40% ती लोक खाऊन जातात स्विगी झोमॅटोवाले. काहीच नाही. मला इथे खातात. हा, मला इथे खातात. गणेश बेळे आता 45 ब्रांचेस पर्यंत तुम्ही आलाय मग. हा, माझ्या म्हणजे तशा ब्रँचेस खूप आहेत. माझ्या एकट्याच्या 45 ब्रँचेस मी दिलेत फ्रँचायझी म्हणून, ॲज अ फ्रँचायझी म्हणून. आता विजन काय पुढच्या 5-10 वर्षात, किती मोठी कंपनी करायची तुम्हाला? सर कंपनी तर मी असं ॲक्च्युली त्या बाबतीत काही विजन नाहीये. मी आता असं ठरवलं की जशा जशा ब्रँचेस येतील तशा द्यायच्या, 100% आपलं डेडिकेशन द्यायचं. काय, कारण टार्गेट जर का माणसाने ठेवलं तर तो मग काहीतरी वेडेवाकडे मार्ग करून काहीतरी करायला जातो. चुका होण्याची शक्यता खूप त्यामध्ये असतात. आणि परमेश्वराच्या कृपेने आमच्या सगळ्या ब्रँचेस खूप चांगल्या चालतात. काय, आमची सगळी लोक खूप कष्टाने काम करतात. मला कुठे त्याला नाव ठेवल असं काय करायचं नाहीये, म्हणून मी त्या स्पीडने जात नाही. नाहीतर करायला काय, अजून मार्केटिंग केलं, अजून खूप लोक माझ्याकडे येतील पैसे घेऊन, पण तसं नकोय. जेन्युइन लोकांना मला फ्रँचायझी द्यायची. आणि तुम्ही रिजेक्ट काय करता ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे रिजेक्ट करतो. पैसा समोर दिसत असताना तो पैसे घेऊन नाही. आलाय, तुम्ही त्याला नाही म्हणताय. म्हणजे सर याचं कारण काय आहे की हा जो ब्रँड हा मी बनवलेला नाहीये, हा आमच्या काकांनी, आमच्या वडिलांनी, आमच्या नातेवाईकांनी या सगळ्यांनी मिळून हा ब्रँड बनवलाय. हा फक्त मी वाढवतोय. तर हा वाढवत असताना कुठे या ब्रँडला धक्का लागू नये, डाग लागू नये, ह्याची मी पूर्ण काळजी घेतो. उगाच तो पैसा मिळतोय म्हणून आपण घे फ्रँचायझी कर बंद, घे फ्रँचायझी कर बंद, तसं नको. नाव खराब नाव खराब होण्याचं काय करायचं नाही. फास्ट ग्रोथ तुम्हाला एक हे सांगतो,
मला वाटतं राज शमानी तुम्ही ऐकलं असेल हम्म. त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका पॉडकास्ट मध्ये किशोर बियाणी आले होते बरं. बिग बाजारचे. हा. तर हाच मुद्दा त्यांनी हे केला की त्यांना विचारलं तुमचं फेल होण्याचं कारण काय, तर ते म्हणले की आम्ही हायपर ग्रोथच्या मागे लागलो. तर खूप जास्त ग्रोथही चांगली नाही. बरोबर. एक सस्टेनेबल असेल तर Sustainableच ते पाहिजे. प्रत्येक उद्योजकांनी घेण्यासारखी गोष्ट आहे हो, की हो. सरांनी जे सांगितलं की ते जर आता सांगता आलं असतं त्यांना की 5 वर्षात 1000 फ्रँचायझी करायचं, पण ते त्यांनी कटाक्षाने टाळलं आणि हाच अनुभव आम्हाला कामी येणार आहे. बरोबर आहे. तुमचा आवडता बिझनेस ग्रुप, एंटरप्रेन्युअर फूड लाईन मध्ये असेल किंवा इन जनरल जे तुम्हाला वाटतं की हे रोल मॉडेल आहेत, हा. असं कोण आहे आणि त्यांच्याकडनं काय एक गोष्ट शिकावी आमच्या प्रेक्षकांनी? धीरूभाई अंबानी. कारण का त्यांच्याकडे शिकणार काय, म्हणजे त्यांनी किती ग्रोथ केली आहे, इंडियातले नंबर 1 वगैरे आहेत, त्यापेक्षा त्यांनी जी ती जर्नी आहे ना ती खूप महत्वाची. कारण त्यांच्याकडे किती संकट आली, जर का त्यांचं पुस्तक वाचलं असेल, स्टोरीज बघितल्या असतील, तर त्याच्यामुळे संकट त्यांना किती भयानक आली, कुठल्या लेवलची संकट आली, पण ते कधी हातबल नाही झाले की नाही मी आता सोडूनच देतो, मी बंदच करतो, असं त्यांनी कधी नाही केलं. त्यांनी काय केलं की प्रत्येक संकट हे ऑपॉर्च्युनिटी बघितलं, त्यातून ते पुढे जात राहिले. म्हणून आज आपण रिलायन्स ग्रुप असं म्हणतो, हे बाबा अंबानी ग्रुप एवढा भारतातलं सगळ्यात श्रीमंत लोक म्हणतो. ह्याचं कारण काय, का धीरूभाई अंबानी तेवढा स्ट्रगल केलाय, जो की आजकालचे उद्योजक मला नाही वाटत. थोडंफार काय झालं की लगेच कंपनी बंद करतात, निघून जातात, विकून टाकतात कंपनी. असं आहे, तसं नाहीये. परसिस्टन्स, चिकाटी पाहिजे, चिकाटी खूप आहे. आणि याला आपण म्हणतो कन्व्हर्टिंग डिफिकल्टीज इन टू ऑपॉर्च्युनिटीज, तर ते जमलं पाहिजे. बरोबर. धीरूभाई अंबानींकडून काय शिकायचं ते कळलं. तुमच्याकडून तुमचा अनुभव, तुम्ही एकच सल्ला द्यायचा झाला तरुण उद्योजकाला, तर तो सल्ला काय असेल? माझं म्हणणं की एक तर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी, आजकाल हे खूप मोठं कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे की नोकरी करू का व्यवसाय करू. मी म्हणतो की ह्या उद्योजकांनी किंवा या येणाऱ्या उद्योजकांनी किंवा मुलांनी पहिले स्वतःच्या मनाला विचारावं की मला व्यवसाय करायचा का नोकरी करायचं. हे ओळखायचं कसं माहिती का, एखादी सिच्युएशन जेव्हा आपल्या समोर येते काय, जर का तुम्ही सगळ्यात पुढे जाऊन ती सिच्युएशन सॉल्व्ह करणारे असाल तर तुम्ही उद्योजक होणार आहेत. क्या बात आहे. काय, आणि जर का तुम्ही म्हणा की मरू दे, माझा काय घेणं देणं नाही या कामाशी, काय मला ते, तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब जरी करत असाल आणि त्या जॉबमध्ये त्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती तो कंपनीचा प्रॉब्लेम न समजता स्वतःचा प्रॉब्लेम म्हणून समजतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा उद्योजक आहे माझ्या मते. आणि जी व्यक्ती, हे आपल्या मनाला विचारा, कोणाला सांगायची गरज नाही, काय नाही, कारण माणूस स्वतःची तर काय खोटं बोलू शकत नाही. तर जो व्यक्ती असं म्हणतो ना की नाही हा प्रॉब्लेम माझा नाहीये, हा ह्याचा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये काही मी पडणार नाही, तर त्याने नोकरी करावी. काय, कारण तो रिस्क घ्यायला तयार नाही. बिझनेसमध्ये रिस्क घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. काय, रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होतच नाही. अकाउंटेबिलिटी त्यांनी घेतली पाहिजे. हा. तुमच्या केसमध्ये मला एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय की तुमच्या बोलण्यातून ते रिपीटेड येत आहे की तुमचे काका, वडील वगैरे असं सगळं, तर आणि अनेक गणेश बेळमध्ये पण अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत. तर जी एकत्र कुटुंब पद्धती आहे, जॉईंट फॅमिली आपण म्हणतो, तर जॉईंट फॅमिलीचा बिझनेस करण्यामध्ये फायदा होतो? खूप फायदा आहे. म्हणजे मी तर लोकांना म्हणेन असं की जर का तुमच्या कुटुंबामध्येच कोणाचाही व्यवसाय असेल काय, पण तुमचं त्या माणसाबरोबर समजा काही कारणास्तव जुन्या इगोजमुळे काही पटत नसेल, काय नसेल, जाऊन हातापाया पडा त्याच्या, काही प्रॉब्लेम नाहीये. काय, काका तुमचे असतील, तुमचे मामा असतील, तुमचे लांबचे नातेवाईक असतील की जे एखादा ते व्यवसाय करतायत, तुम्हाला पण त्या व्यवसायामध्ये रुची आहे, पण केवळ काही जुन्या गोष्टींमुळे आणि इगोंमुळे जर का तुम्ही अडकून बसले असाल, माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याकडे जावा, त्यांना सांगा की बाबा हे जुने इगो होते, माझा याच्याशी काही संबंध नाही, पण मला तुमची मदत पाहिजे, मला तुमच्याकडे शिकायचंय. ते तुम्हाला, जर काही ही लोक, जी जुनी लोक आहेत ना, ही खूप भाबडी असतात, ही असं तुम्हाला काय इगो धरून बसणार नाही, ते लगेच तुम्हाला जुन्या गोष्टींमधनं माफ करतील आणि तुम्हाला जवळ घेतील. तर माझं म्हणणं की तुम्ही ह्या कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. काय, जेवढं शक्य आहे तेवढं कुटुंबामध्येच तुम्ही मोठं व्हायचा प्रयत्न करा, कारण कुटुंब एवढी शक्ती कशातच नाही. तुमचे म्हणजे तुम्ही जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो, मी अनुभवाने सांगतो तुम्हाला की कुठलाही आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये क्षण येतात की जे दुःखाचे क्षण असतात, स्ट्रगलचे क्षण असतात, तेव्हा काही सुचत नसतं, काय करावं समजत नाही. तर अशा वेळेला तुमच्या बाहेरच्या मित्रांपेक्षा तुमच्या कुटुंबातले जे लोक आहेत ना, हे तुम्हाला खूप सपोर्ट करतात.
काय लाख तुमचे मोलाचं आई support. वडील असतील, तुमची बहीण असेल, तुमची मावशी असेल, तुमची आत्या असेल, काका असतील, कोण ना कोणते अशा व्यक्ती असतात ना की तुम्हाला वाटत पण नसतं की ही लोक माझ्याबद्दल एवढा विचार करतात, पण ते तुम्हाला येऊन मदत करतील, तुम्हाला त्या संकटातून ते बाहेर काढतील. फक्त तुम्ही त्यांना अप्रोच झालं पाहिजे, मदत मागितली पाहिजे, लाजायचं नाही, इगो घ्यायचं नाही, काय नाही. आणि बघा, चढ उतार आयुष्यामध्ये येतच असतात. किती तुम्ही चांगलं वागा, किती वाईट वागा, हे पाप पुण्य बिण्य तर नंतरचं झालं, पण आयुष्यात संकट येत असतात, त्याला काही पर्याय नसतो. पण अशा वेळेला कुटुंब जेवढी मदत करतं ना तेवढं दुसरं कोणी करत नाही. एवढं मी सांगतो. जरी जॉईंट फॅमिली नसेल, पण जे हा. आपले नातेवाईक आहेत हो, त्याच्यावर रिलेशन जर आपण चांगले रिलेशन ठेवले चांगले तर ठेवा. हो कोण कुठला माणूस कधी मदत करेल हो सांगता हो, येत नाही. रिलेशन तर सगळ्यांचीच चांगले ठेवा. सगळ्यांची चांगलं सगळ्यांची, ठेवायचं. जो व्यक्ती तुम्हाला आज भेटतोय ना तो तुमच्याबरोबर रिलेशन झालंच पाहिजे. म्हणजे पुढे 10-20 वर्ष त्यांनी तुमच्याबरोबर राहिलंच पाहिजे. एवढी चांगली वागणूक स्वतः तुम्ही चांगले झालात ना तर जग चांगलं तुमच्याबरोबर वाग. कुठले इगो ठेवू नका, जीवन खूप छोटं आहे. ह्याच्यात जास्त तुम्ही मी असा मी तसं करत बसलं तर काही होणार नाही. जेवढं आनंदात दिवस घालवता येतील, जेवढं सगळ्यांची संबंध चांगले ठेवता येतील, जेवढं देता येईल, जेवढं हा निसर्ग आहे, जेवढं तुम्ही देताल त्या 100 पटीने तुमच्याकडे येणार आहे. हे लक्षात ठेवा. मित्र असेल तुमच्या काय, त्याला मदत असेल, बाबा तो 100 रुपये तुमच्या 10 रुपये द्यायची जरी इच्छा असेल ना तर 10 द्या, पण असताना त्याला मदत न करणं, एखाद्याला हे नाही करणं हे चुकीचं आहे. तर करा. कुटुंबामध्ये तर खूप म्हणजे मोठी ग्रोथ तुमची होऊ शकते. कुटुंबात एखादा व्यवसाय असेल, हा की कुटुंबात ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे आणि हा मुलगा म्हणतो की नाही नाही मला ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आणि मी बाहेर काहीतरी नवीनच काहीतरी करतो, तो करतो 2-4 वर्ष फिरून फिरून परत कुटुंबातच येतो. काय बरोबर. तो वेळ पण वाया जातो ना. त्यापेक्षा असेल तो समजा बिझनेस आत्ता 5 नंबरला आहे तर तो 10 नंबर न्यायचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा काय छान आहे अजून दुसरं. आणि ह्या सगळ्या माध्यमातून सांगावं वाटतं की अनबिटन स्टोरी जो प्लॅटफॉर्म आहे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, काय, आणि हा चॅनल भरपूर मोठा होऊ द्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. खूप चांगलं तुम्ही मार्गदर्शन केलं. मला असं वाटतंय की मी स्वतः एक्साइटेड होतो, कारण का अशा इन्स्पायरिंग स्टोरी आणि प्रत्यक्ष अनुभव म्हणजे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की MBAच्या कॉलेजमध्ये 1 महिना घालवण्यापेक्षा चांगल्या बिझनेसमन बरोबर हो 1 तास जरी तुम्ही बसले तरी खूप तर ते कायम पारड जड असणार आहे. खरंच आहे. तर तुम्हालाही बऱ्यापैकी शिकायला मिळाले. असेच नवीन नवीन पॉडकास्ट आम्ही घेऊन येऊ लवकरच. आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.